ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ मोहीम तीव्र केली असून 2 ठिकाणी खंडणी विरोधी पथकं आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा मारून हेरॉईन विक्रीकरिता आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना बेड्या ठोकून सुमारे 14 कोटी रुपये किमतीचे 4 किलो 24 ग्रॅम हेरॉईन जप्त केला आहे. फरदीन मुल्ला, नालासोपारा, तलत सय्यद, ठाणे आणि वाहतूक अहमद खान महाडिक, राहणार कुर्ला अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे एक जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून फरादीन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6,86,00,000 रुपये किमतीचे 2 किलो 288 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं असून कासारवडवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिळपाटा येथे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या पोलिसांना समजली होती. पोलिसांनी सापळा रचून तलत सय्यद याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे 6,94,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 736 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या माहितीवरून त्याचा साथीदार अहमद खान महाडिक याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.